माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे 1,500 रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते, गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते, म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला। या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली, विरोधकांनी, परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो। आणि काल जी योजना आपण केली ती 1 जुलैपासून कार्यान्वित होणार, त्याचा GR पण काढून टाकला आपण। त्याचा GR आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली, त्यांच्या हातामध्ये GR दिला। 1 जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे। 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला। लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला 25 लाख महिलांचं लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण 15,000 रुपये होतं ते 30,000 केलेलं आहे, आता 30,000 डबल केलं। मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला, कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो, फीचे अर्धे पैसे भरत होतो, परंतु अर्धे पैसे देखील एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही। ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। पिंक रिक्षा वाटप 10,000 महिलांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। पिंक रिक्षा आहेत ना, त्या मग आपण त्याचा आकडा नंतर वाढवू। लेक लाडकी योजना आपण केली आहे, त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत जाताना 6,000, 5वीत जाताना 7,000, 11वीत गेली 8,000, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतलाय लेक लाडकी योजनामध्ये। आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना, मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, शेवटी महिला शक्ती जी आहे ही आत्मनिर्भर झाली पाहिजे, त्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे, यासाठी या योजना आहेत। अनेक योजना आम्ही केल्या, एसटी मध्ये 50% सवलत दिली आहे तिकिटामध्ये, अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवा, हे सरकार तुमच्या भावाचं सरकार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या आहेत त्या कधी अडचणीत येणार नाहीत, हे सरकार पूर्णपणे लक्ष देईल। आणि आपण एक आणखी ऐतिहासिक निर्णय घेतला, आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव लावत होते, आता आईचं नाव देखील आपण लावलं, पहिलं आईचं मग वडिलांचं, हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे। त्यामुळे आता हे सरकार आपल्या सर्वसामान्यांचं सरकार, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींची, बहिणींची काळजी हे सरकार घेईल, हा शब्द आपला भाऊ म्हणून मी या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। झाली त्यानंतर काही तासातच अधिसूचना देखील निघालेली आहे, फास्ट ट्रॅकवरती लगेच अंमलबजावणी। सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे, हे फास्ट सरकार आहे। आज लगेच GR काढला आणि GR काढला, 1 जुलैपासून GRची अंमलबजावणी होणार
विरोधक जे खोटं पसरवत आहेत, हे लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांना फसवलं, तसं ते म्हणतात की हे सर्व योजना खोट्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आम्हाला दाखवायचं आहे की खात्यामध्ये पैसे या आमच्या बहिणींच्या तात्काळ गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील. पण सर, संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ योजना असू द्या, या योजनेचा ज्यांना लाभ मिळतोय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं GR काढलेला आहे. संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागू आहे. याच्यामुळे कुणाचंही याच्यामध्ये नुकसान होणार नाही. ही योजना 21 ते 60 पर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कृषी सन्मान हे सरकार जे आहे, आम्ही तुमचे सक्के भाऊ आहेत, हे सावत्र भाऊ जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा. खोटं पसरवतात आणि दिशाभूल करतात. धन्यवाद. मात्र उद्धव ठाकरे उपवासाने म्हणतात लाडकी भाऊ योजना कधी लॉन्च करणार, उपवास आहे त्यांच्या बोलणे. बघा, त्यांनी पहिलं बहिणींना तरी द्या, ते आम्ही दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही भावांचाही विचार केलाय. लाडका भाऊ जो आहे, लाडकी बहीण जशी आहे, लाडक्या भावाचा पण विचार केलाय. जे लोक 12वी डिप्लोमा आणि डिग्री करतील त्यांना 10,000 महिन्याला आपण अप्रेंटिसशिप देतोय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण आम्ही सुरू केली, म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ पण. आणि त्यांनी काय केलं, लाडका बेटा योजना केली 2.5 वर्ष. धन्यवाद. चला, सर हिंदी में बता दीजिए. हिंदी में क्या हो अभी पेमेंट योजना सर कब से इम्प्लीमेंट होगी? सर मुख्यमंत्री जो आम्ही भावांची योजना केली आणि त्यांनी भावांना घरात नो एंट्री केली. सर एक बार हिंदी में बता दीजिए. अभी देखो, ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना, मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना, ये हमारे सरकार ने कल शुरुआत की है. इसका फायदा हमारे राज्य में 2.5 करोड़ से ज्यादा बहनों को होगा. हर महीने में 1,500 रुपया उनके खाते में जमा हो जाएगा और उनको बहुत बड़ी राहत मिलेगी. और उसी के साथ मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, 3 गैस सिलेंडर साल में इनको मुफ्त दिए जाएंगे. उसके वजह से भी इनको बहुत ही हमारे बहनों को फायदा होगा. लखपति दीदी बनाने का भी हमारा सपना है. उसमें भी हम लोग बचत गट के माध्यम से 15,000 का 30,000 किया है रिवॉल्विंग फंड. उसमें भी हमारे बहनों को फायदा होगा. जो हमारे स्टूडेंट है, जो जिनको पहले 50% फीस में सहूलियत दी जा रही थी लड़कियों को, उनको भी उच्च शिक्षा के लिए पूरा शिक्षा का उनका खर्च जो है ये लड़कियों का भी सरकार उठाएगा. वो भी निर्णय हमने लिया है और इसलिए बहुत कई निर्णय हमने लिए हैं. लेक लाड़की योजना 18 साल तक उस हमारी बहन के खाते, लड़की के खाते में 1 लाख रुपए जमा हो जाएगा. और पिंक रिक्शा 10,000 देने का हमने निर्णय लिया है. वो भी निर्णय ऐतिहासिक है. इसलिए अभी ये हमारे बहनों का ही बोलबाला है, ये सरकार भी उनका ही है, बहनों का. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जी मागणी केलेली आहे सरनाईकांनी, याकडे आपण कसं पाहता? मुख्यमंत्री त्याच्याबद्दल मी बोललो आता. योजना आपल्या आहेत. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील ज्या ज्येष्ठांना जे तीर्थयात्रेला जाता येत नाही त्या लोकांना खर्च परवडत नाही, त्याचा सर्व खर्च सरकार करणार आणि मग पंढरपूर, तिरुपती, शिर्डी जिकडे जिकडे जायचं तिकडे त्यांची व्यवस्था सरकार करणार. तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे. साहेब, विरोधक वारंवार टीका करत आहेत की कृषी सन्मान योजनेचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना ही योजना मिळणार नाही. हे क्लॅरिफिकेशन तुम्ही लोकांना द्या. कृषी सन्मान योजनेचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही. लेक लाडकी हे बघा, त्यांचं आता काही नरेटिव्ह केलं त्यांनी तरी ते लोक त्यांच्या याच्यामध्ये येणार नाही भूलथापांमध्ये. आणि ही योजना एक वेगळी सेपरेट योजना आहे. या योजनेमध्ये 2.5 कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे.
like, subscribe, click on the bell.